मला काल पण ना गोपन अक्षय या लवकर आहे अक्षय. सॉरी माफ करा सागर. सॉरी माफ करा सागर. 14 बॉल 40. सागर यायचं आपण. सागर पाटील या माफ करा. सागर पाटील आपण यायचंय. चुकून अक्षयची आठवण झाली पण करेक्ट करतो. यायचं आपण सागर पाटील. तर गणेशजी यांना विनंती करेन की या. चला मॅच देखील चालू करायची. प्लीज मॅच चालू करा. सागर आलेत. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम सागर. तुमचं सहर्ष स्वागत असेल. तुम्हाला इथे सन्मानित केलं जाते प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर या पारितोषिकाने. वेलकम उसाटण्यासाठी तुम्ही वेलकम विनर. काय सांगशील? 1 मिनिट बोलावंच लागेल. काय सांगशील? काय चाललेलं मनामध्ये? मनामध्ये काहीच नाही. तो चांगला बॅटिंग करत होता. किरवली संघाचा एक यंग प्लेअर होता. चांगलाच बॅटिंग करत होता. प्रेशर तर आमच्यावर होताच कारण आमची बॉलिंग पण चालत नाही आणि फिल्डिंग मिस झाली. त्याच्यावर अजून आमची मॅच वाढलेली. तर ऑल द बेस्ट तुला तुझ्या संपूर्ण टीमला. हे नाव कदाचित उद्याच्या न्यूजपेपरमध्ये जर का पाहायला मिळालं तर भारावून जाऊ नका. 14 चेंडूमध्ये 40 धावांची बहारदार खेळी करणारा सागर ठरला प्लेअर ऑफ द मॅच. जाऊयात लगेचच मैदानाच्या दिशेने जिथे मात्र प्रवीण अर्जुने सर आपली वाट पाहतात. ओव्हर टू प्रवीण सर. धन्यवाद प्रशांत. धन्यवाद जयेशजी भोसले सर आणि रोशनजी पाटील सर यांचा आवाज मात्र आपण ऐकला. महाराष्ट्रातील समालोचन क्षेत्रातील ख्यातनाम समालोचक ज्यांना आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये ऐकलत. मी प्रवीण अर्जुन पुन्हा एकवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या समवेत आणखीन एक मराठीचा अतिशय गोड आवाज प्रशांत पुजारी आमच्या समोर जोडले गेले. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहेत गोलंदाज संदीप पाटील. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. खरं तर दुपारचं सत्र आहे प्रशांत आणि या दुपारचं सत्र गोलंदाजांसाठी थोडंसं आव्हानात्मक असतं. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाचं प्रत्युत्तर येणं अपेक्षित आणि अगदी एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा होतोय. अगदी 5व्या 6व्या स्टंपावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कारण होतं का बॅटीचा थिकिश एज आणि केवळ चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. एक चांगली रणनीती या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, जिथे पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचा प्रयत्न आणि एकूणच जर पाहिलं तर धावसंख्या एक सन्मानजनक किंवा एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं अगदी पहिल्या चेंडूवरती केली गेलेली चूक होती. या चुकीमधून स्वतःला सावरत असताना बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती मात्र फलंदाजानं थांबवण्याचं काम केलंय. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य ज्याच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर मात्र अजय माफ करा यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र चेंडू जाईल गोळीच्या वेगानं. 1 बाउन्स इनटू द पिच. 4 धावांसाठी येईल. षटकार आहे माफ करा. या ठिकाणी पंचांचा इशारा. इट्स ओव्हर रूफ. षटकार. षटकाराच्या माध्यमातून एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र वेगानं झपाट्यानं पुढे वाढत असताना 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. प्रशांत पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तिथून फलंदाजाचे मनसुबे जाहीर झाले होते आणि आम्ही आक्रमक खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलोत हे जणू सिद्ध करणारा तो चौकार होता. परंतु गोलंदाजानं खूप चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकारानंतर एक हलकीशी अपील. परंतु या अपीलमध्ये गोलंदाज इन्व्हॉल्व नव्हता. पंच हे देखील पाहतात की अपील पाठीमागे उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. निर्धाव चेंडू येतोय. 2 स्कोरिंग शॉट्स आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. एक चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. दुसऱ्या षटकारामध्ये खरं तर जिथे षटकार आला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या अगदी उजव्या बाजूनं हा षटकार ट्रॅव्हल होताना पाहिला. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे कदाचित मिड ऑनचा क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळाली आहे. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. तर निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मात्र करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत.
आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 13 धावा या अंकित केले गेलेत. एक षटकार एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात आणि उर्वरित 4 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे गोलंदाजाची देखील तेवढी स्तुती करावी लागेल. काय जबरदस्त कमबॅक राहिलाय, खूप चांगला कमबॅक राहिलाय. पहिले षटक टाकणं म्हणजे तेवढं सोपं काम नाहीये मित्रांनो. नवीन चेंडू असतो, चेंडूवरती असलेला फर, हातामध्ये होणारं ग्रीप, त्याच्यानंतर 30 यार्डचं सर्कल, 2 क्षेत्रचे 30 यार्डच्या बाहेर, ह्या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. आणि अशा गुंतागुंतीच्या गोष्टीमध्ये काय धाडसाने गोलंदाजी केली. कौतुकाचा वर्षाव करावा लागेल या गोलंदाजावरती. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 13 धावा फलकावरती आल्यात आणि जाऊया दुसऱ्या षटकाकडे. परंतु तत्पूर्वी आपण पाहतो की जे क्रीडा रसिक उशिरा आमच्या समेत जुडले गेलेत त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आपण पाहतात मित्रांनो सकाळ चॅम्पियन कप 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेला इथे मात्र आपण पाहतो की आयोजित करत असताना जे आमचे मुख्य प्रायोजक राहिले अर्थातच शक्ती ऑन रूफ यांचा आपण आभार व्यक्त करूयात. सहप्रायोजक सोलार स्केअर यांचा आपण आभार व्यक्त करूयात. स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स यांचा आभार व्यक्त करूयात. बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो यांचा आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर पीटीसी लाईव्ह थेट प्रेक्षेपण युट्यूब वरती हे सर्व जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉट ऑफ पूल ब्युटिफुल आणि इथे मात्र ठरलाय वंडरफुल आउट ऑफ द पार्क. हा येतोय दणदणीत 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की विकास वही करते हैं जो मेहनत करते हैं, यशस्वी वही होते हैं जो प्रयत्न करते हैं. प्रयत्न इथं मात्र केला गेलाय, प्रयास इथं मात्र केला गेलाय. षटकार येतोय आणि 6 धावाने धाव फलकाला इथं मात्र वेगवान आधार मिळतोय. आणि यावेळेस मात्र फाईनला टार्गेट केले गेले. डी फाईनच्या दिशेने चेंडू सरसावतोय, खूप वेगाने मात्र जाईल प्रेक्षकांमध्ये. 4 धावांचा इथे मात्र आपण पाहतोय शिक्कामोर्तब केलाय धाव फलकावरती. वेगाने चेंडूला मात्र कट केले गेले. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मात्र जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाची भूमिका बघा, अगदी यष्ट्यांना थेट तो चिपकून उभा आहे आणि अक्षरशः आपण पाहतो की फलंदाजाला पॉपिंग क्रीज सोडून द्यायची नाहीये. म्हणजे पावलांवरती कुठेतरी इथे ब्रेक लावण्याचं काम हा यष्टीरक्षक करतोय. प्रवीण सर, निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजाचं कमबॅक होणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावांचा रतीप उभारला होता, अजयच्या बॅटमधून एक झंझावात आपण पाहिला. 9 चेंडूंमध्ये खरं तर हा चेंडू निर्धाव आला, त्यामुळे 9 चेंडूंमध्ये 22 धावा या इनिंगमध्ये त्यानं साकारल्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सागरनं काय केलंय तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. ज्यावेळेला तुमचा संघ सहकारी एक चांगल्या फॉर्ममध्ये किंबहुना एक अटॅकिंग सुरुवात जर त्याच्याकडून होत असेल ना, तर ती कंटिन्यू करण्यासाठी दुसऱ्या बाजूनं सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्यात राहणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केले, 4 चेंडू हाताळले गेलेत. गोलंदाज आहेत स्वप्नीलचा जर एकूणच गोलंदाजीचा आपण कल पाहिला ना, तर दुपारच्या सत्रामध्ये थोड्याशा धीम्या गतीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात. यावेळेला मात्र ऑनसाईडला स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळवण्याचा मानस होता. स्क्वेअर लेगमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. बहुधा या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, कारण धीम्या गतीने फेकला गेलेला चेंडू आहे. बघा प्रवीण सर, डावखुर हाताच्या गोलंदाजाचा विकल्प इथं मात्र वापरला गेलाय. ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात, प्रत्येक संघ आवर्जून आपल्या संघामध्ये सुरुवातीचे 1-2 गोलंदाज हे डावखुर हाताचे गोलंदाज ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं टेनिस क्रिकेटमध्ये आपण बहुधा पाहिलं देखील आहे. ज्या संघाकडे डावखुर हाताचे गोलंदाज आहेत तो संघ अधिक यशस्वी पाहिला जातो ऍज अ अटॅक म्हणून. म्हणजे तुमच्या गोलंदाजीचा तोफखाना अधिक भरभक्कम होतो ज्यावेळेला तुमच्याकडे डावखुर हाताचे गोलंदाज येतात. आणि हेच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून, जो मात्र चांगला कमबॅक करून दाखवतोय. निश्चितच प्रशांत, या ठिकाणी जर पाहिलं तर दोनही सलामीचे फलंदाज हे उजव्या हाताचे फलंदाज आहेत. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि पंचांनी मात्र या ठिकाणी कदाचित सुचवलं गेलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतं ना, थोडंसं मी म्हणेन की या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो फलंदाजांसाठी. आणि इथून जर का पाहिलं तर मात्र ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता तिसरे पंच आमच्या समेत या ठिकाणी जोडले जातील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता
आणि तोपर्यंत मात्र फलंदाज एक्झॅक्टली कुठे होता, बॅट त्याच्या हातामधून निसटली होती आणि कदाचित रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. खूप चांगलं इथं मात्र कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. पीटीसीच्या माध्यमातून स्वतः किरण दळवी सीईओ या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतायत. छोट्या छोट्या घटना ज्या मैदानाच्या आतमध्ये घडतायत त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय की करडी नजर इथे ठेवली गेली. आणि आता मात्र आपण पाहतोय की आमचे तिसरे पंच काय सुपर्ब कॅमेरा वर्क मात्र आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून केलं जाते. प्रवीण सर अगदी क्लोज एन्काउंटर होता आणि तिसऱ्या पंचांचा कॉल इथे मात्र येईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुख्य पंच इशारा देत आहेत, यस इट्स आउट. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून मात्र हा निर्वाळा दिला गेलाय. फलंदाज बाद आहेत रनआउटच्या माध्यमातून. देखणं क्षेत्ररक्षण आणि त्याहून अधिक देखणं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतात. पीटीसी म्हणलं ना प्रवीण सर तर एक स्टँडर्ड वर्क, आणि आता कॅमेरा म्हणजे आमचे इथे वर्क करतायत त्यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहतोय की घारीच्या नजरेने हे चित्र टिपलं गेलंय. निश्चितच हेच तर क्वालिटी. आणि या संपूर्ण स्पर्धांचं ब्रॉडकास्टिंग पार्टनर देखील आहेत पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. संपूर्ण टीमचं आपण विशेष अभिनंदन या ठिकाणी करूया. दुपारचं सत्र पुन्हा एकदा जे प्रेक्षक उशिरा आमच्या समोर जुळले गेलेत, 2 ताकदवर संघ, दुपारचं सत्र आणि प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीच्या माध्यमातून मात्र पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. सांघिक स्वरूपाची फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रोहित पाटील. 23 धावा, 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. पहिला फलंदाज बाद होत असताना सागर यांना आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून. तर नवीन षटक यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुयोग मडवी आलेत. नवीन प्रस्तुती, नवीन पॅकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं कंपनीचं. तर बघूयात राईट अप ओव्हर द विकेट. गतिशील मारा केला जाणार का? 23 तर्रा रनअप आहे त्यांचा. खूप वेगाने ऍक्शन इथे मात्र कंप्लीट करत असताना रिस्टवर खूप चांगलं पाहायला मिळतंय. ज्या वेळेला चेंडूला रिलीज करतायत त्यावेळेला मात्र आपल्या बॉटम हँडचा वापर खूप चांगला ते करतायत आणि त्यानंतर मात्र चेंडूला एक वेगाने गती देत आहेत आणि हीच गती कुठेतरी बॅट्समनला बीट करते की काय असं म्हणावं लागेल. अवघी सिंगल आहे ते ऑन साईडला खेळण्याचा मनुसुबा पाडून काढलाय अलॉंग द कार्पेट. सिंगल मिळते, सिंगलने धाव फलक थोडंसं पुढे सरसावतंय 24च्या घरामध्ये. प्रवीण सर कुठेतरी सिंगल डबलला देखील साथ दिली जाते की काय असं म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत आघाडीचे दोन्ही फलंदाज तोडफोड फलंदाजी करत होते, विस्फोटक फलंदाजी करत होते. परंतु आता ओळखलंय त्यांनी की विकेटवरती थांबावं लागेल, थोडीशी पहानिशा करावी लागेल आणि त्यानंतर येणारे पुढचं जे षटक आहे म्हणजे स्लॉगवरच्या षटकांना जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला मात्र कदाचित अटॅकिंग भूमिका पाहायला मिळेल की काय. निश्चितच 5 षटकांच्या सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं असतात. त्यानंतर मात्र 3ऱ्या षटकामध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह मोडमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो अजय सारखा खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. खरं तर स्वर्गीय निमेशन धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. या ठिकाणी नाणेफेक गमावली होती. त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजी करण्याची मिळालेली संधी, दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ हा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून जर का पाहिलं सुरुवात दमदार झाली होती. 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, जरी ते पॉवर प्लेचं षटक असलं. त्यानंतर मात्र आलेल्या 10 धावा आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये मात्र थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये जरूर पाहायला मिळतोय. परंतु इथे प्लेसमेंट परफेक्ट आहे, टायमिंग परफेक्ट आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडू करतोय बीट आणि जातोय सोलर स्क्वेअर चौकार. प्रवीण सर सोलार स्क्वेअर चौकार येतोय आणि काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. पाहावं अतिशय सुंदर असा देखणा फटका आपल्याला पाहायला होतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतात, टाक दिशे आवाज येतोय आणि हा मंत्रमुग्ध करणारा आवाज प्रेक्षकांना देखील आवडलाय की काय. टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि कौतुक केलं जातं या फटक्याचं. लोअर फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावला. खूप वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, प्रयत्न खूप चांगले होते. बघा बसून फेकी बघा किती सुंदर केली आहे. थेट विकेटच्या दिशेने मनीष आय थिंक तिथे होते, पडले चेंडूवरती, गॅदर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर चेंडूला पकडला हातामध्ये आणि अगदी बसून गुडघ्यांवरती बसून एवढा जर चांगला थ्रो हा जर खेळाडू देत असेल तर उभं राहून किती चांगला थ्रो देईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा अजून ऍड होते स्कोर कार्डवरती. या 2ने मात्र धाव फलक थोडेसे पुढे सरसावतोय, 30च्या घरामध्ये जाते. 30 धावा धावफलकावरती आलेत. प्रशांत इथून मात्र एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न. 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावगतीचा जो आलेख आहे ना तो आपल्याला बंदावताना जरूर पाहायला मिळालाय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, वेट अँड वॉचचा क्रिकेट. खरं तर फलंदाजांना ही सुवर्ण संधी होती आणि या सुवर्ण संधीला अगदी षटकारामध्ये परावर्तित करताना येतोय या सामन्यातील या इनिंग मधील आणखीन एक सोलर स्क्वेअर षटकार.
फलंदाजाने असं म्हणावं लागेल. यस, या ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेकचा कॉल पंचांनी दिलेला आहे. तर गोलंदाज सुयोग थोडेसे महागडे पडलेत की काय असं म्हणावं लागेल. धीम्या गतीने टाकलेला चेंडू आणि हे परिवर्तन फलंदाजांनी ओळखलं. लोअर फुटा चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखत असताना षटकाचा होतोय खेळ समाप्त. मित्रांनो, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय 36 धावा या अंकित केल्या गेल्यात. फलंदाज बाद झालाय, अर्थातच सागर मोरे रनआउटच्या माध्यमातून बाद होणारा फलंदाज. प्रवीण सर, 3 षटकं झालेत, 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12.00 ची सरासरी इथे गाठली गेली आहे. या सरासरीने जर का धावा आल्या तर जवळपास आपण पाहतो की 60 ते 62 मजल पर्यंत हा संघ मजल मारू शकतो का, हा प्रश्न बनलाय. परंतु आघाडीला आलेला अजय जो तुफान फटकेबाजी करतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतो की रोहित पाटीलची साथ देखील त्याला मिळाली आहे. म्हणजे आता कुठेतरी दोन्ही फलंदाज अटॅकिंग ग्रुप धारण करणार का, हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये वावरतोय. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर एक स्ट्रॅटेजी आखण्याची संधी या ठिकाणी मिळते. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण म्हणूया किंवा ड्रिंक्स ब्रेक आपण म्हणूया, या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे संघनायक आपल्या इतर खेळाडूंची चर्चा करतो आणि त्याच वेळेला मैदानावरती जे 2 खेळाडू असतात ना त्यांच्यासाठी डगआउट मधून एक मेसेज जातो. आतापर्यंत झालेला खेळ आणि यानंतरचा होणारा खेळ याबाबत चर्चा होते आणि एक एक्झॅक्टली टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर सेट केलं जातं आणि तो टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न हा निश्चितच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतो. तर नाव बॅक टू द क्रिकेट. कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार न घेणे हाच यशाचा पासवर्ड आहे. आणि बघूयात हे दोन्ही संघ त्याची अंमलबजावणी करतील का. कारण की आता मात्र आपण पाहतो की 12च्या सरासरीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आल्यात. दोन्ही संघ आपण मात्र पाहतो की कधी फलंदाज कधी गोलंदाज एकमेकांवरती हवी पडत आहेत. परंतु इथं इनिंगच्या अगदी मध्यस्थानी आपण उभे राहिलेलो आहोत आणि इथून कुठला संघ जोरदार कमबॅक करेल. सध्या तरी जर का सांगायचं म्हणलं तर 12च्या सरासरीने धावा येत आहेत आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की प्रवीण सर 12 ते 15 धावा या एव्हरेज धावा म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो. एखादा गोलंदाज 10 पेक्षा अधिक कमी धावा देत असेल तो एक चांगला गोलंदाज, एक उत्तम गोलंदाज म्हणून पाहिला जातो. आणि एखादा गोलंदाज जर का 15 पेक्षा अधिक धावा देत असेल तर तो म्हणजे थोडासा महागडा गोलंदाज म्हणून आपण पाहतो. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. निश्चितच आणखीन एक महत्वाची सूचना, या सामन्यातील विजेता संघ याचा लगेचच सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोनही टीमच्या कॅप्टन्सला म्हणजे जो संघ विजेता असेल ना त्यांनी कुठेही जायचं नाही. आपल्याला लगेचच या ठिकाणी सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर वडवली बी आणि टेंबिवली या 2 संघादरम्यानचा सुपर 8चा सामना, जो सुपर 8चा थरार आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वडवली वर्सेस टेंबिवली, 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येणार आहेत. काय मजा आहे आजच्या दिवसाची. आज सुपर संडे मला पाहायला मिळतोय प्रवीण सर, कारण की खूप मोठं प्लॅटफॉर्म आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढी मोठी मॅच. यावेळेस मात्र लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा आपण पाहतोय फंबल होतोय, फेकी केली जाते परंतु चुकीच्या दिशेने. धुंडो रे साजना धुंडो, असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला अक्षरशः शोधत होता. 1 2 3 4 5 तब्बल 3 ते 4 अटेम्प्ट झाले आणि त्याच्यानंतर 5व्या अटेम्प्टला चेंडूला उचललं गेलं, फेकी केली गेली, वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रवीण सर, आपण पाहतो की दोन्ही फलंदाज आता फोकस करतायत क्रिकेटच्या बेसिक मूलमंत्रावरती, अर्थात सिंगल डबल वरती. मोठे फटके थांबलेत परंतु धावफलक हलतं ठेवायचंय, याच्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे सिंगल डबलचा. निश्चितच प्रशांत, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. या ठिकाणी पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती आल्यात. उमेशची माहिती देतील 38 धावा धावफलकावरती आल्यात. एका चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना फलंदाजी करत असणारा लेट निमेश आणि धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या धावा पुरेशा आहेत का या चर्चांना मात्र आता उधाण आलेलं पाहायला मिळतं. कारण मागील सामन्याचा जर विचार केला 70चा टार्गेट होता, त्या अगोदरच्या सामन्याचा जर आपण म्हणजे आज हाय स्कोरिंग टोटल्स आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. स्वप्नील पाटील यांना पुन्हा एकदा आणलं गेलं, ज्या स्वप्नील पाटीलने मात्र आपलं फिरकीचं अस्त्र, जादुई अस्त्र वापरलं आणि आपण पाहतो की फलंदाजांना अक्षरशः शांत ठेवलंय. त्याला परत एकदा मैदानाच्या आतमध्ये आणले गेले परंतु यावेळेस हवेमध्ये चेंडू असणार आहे. मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू वरती गेला होता परंतु अगदी त्याच्या समोर चेंडू लँड झालाय.
मी तर म्हणेन की हा सुखद धक्का म्हणावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर चेंडू हातामध्ये गेला असता तर कुठेतरी निराशा आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. सातत्याने साहसी प्रयत्न फलंदाज इथे करतायत, प्रयत्न पाडून काढले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्हाला मोठा फटका खेळून द्यायचा नाहीये, हा चंब उराशी बाळगलाय गोलंदाजाने. आणि म्हणून की काय आपण पाहतोय की धावसंख्या सिंगल डबलने पुढे चालली आहे. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी प्रयत्न करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ एफर्ट, 100% कमिटमेंट दिली गेली. रनआउटचा कॉल, पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅट्समन इथे होतील बाद. चांगला विकेट स्वस्तामध्ये निपटवलाय. विकेट या ठिकाणी गमावली, परंतु 42 धावा धावफलकावरती आल्यात आणि एक जमेची बाजू म्हणजे नवीन बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय त्यानं अगदी म्हणून या षटकारानं आगाज केलाय की होय अजूनही मी मैदानामध्ये आलोय आणि आपली उपस्थिती मात्र पहिल्या चेंडूवर षटकारानं दर्शवतोय. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती एवढा चांगला कॉन्फिडंट फटका म्हणजे तंबूमधून सेट होऊन आलाय की काय असं म्हणावं लागेल. या षटकाराने मात्र आपण पाहतो की पुन्हा एकदा धाव फलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक स्मित हास्य उजळून आणलंय. 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच 48 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 48 धावा धावफलकावरती आहेत. दोनही रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील संघ आहेत, दोनही आपापल्या विभागातील मातबगर संघ आहेत आणि दोनही संघांना एकमेकांची उणे ठाऊक आहेत. त्यामुळे इथून जर पाहिलं तर रोहित सारखी महत्वाची फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं हे संघाला कुठेतरी नुकसानदायक ठरत जरी असलं तरी सोहम सांगतोय की मी अजूनही मैदानामध्ये आहे आणि माझ्यामध्ये देखील मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. आणि पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत करत असताना खरं तर षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करत असताना त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघ पाहायला मिळतो. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील या ठिकाणी अजूनही येणं बाकी आहे. कितपत धावा एक्सपेक्ट केल्या जातात कारण एक वेल सेट बॅटर अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर इथे मात्र काय कमालीची घटना घडली बघा. 36 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर, 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा झाले. म्हणजे फलंदाजांनी कुठेतरी 12ची सरासरी इथे मात्र पकडले की काय असंच म्हणावं लागेल. परंतु शेवटचं षटक लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीत धावून येत आहेत. लॉफ्टेड ड्राईव्ह होता परंतु 2 पेक्षा जास्त काय नाहीत. बघा मी फलंदाज अजय ठोंबरे यांचं कौतुक करेन. विकेटवरती तो टिकून आहे, डॉट बॉल तो खेळत नाहीये. म्हणजे मनाशी चंब हा आहे की प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायची, मोठे फटके येत नाहीयेत, नो डाऊट काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु धाव फलक हालतं ठेवायचंच आहे. निश्चितच पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावेनं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत त्या फलंदाजी करणाऱ्या कुडावे संघाच्या. इथून मात्र आक्रमक गेअर शिफ्ट करावे लागतील. आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. क्षेत्र निवडले डीप एक्स्ट्रा कव्हरला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कंप्लीट केला जातोय झेल आणि अजयची एक झुंजार खेळी या ठिकाणी मात्र येते संपुष्टात.
तर तो धावा रोटेट करत होता, धावफलक कशा प्रकारे हाताळता येईल आणि हलतं ठेवता येईल यावरती तो फोकस करत होता. जणू काय प्रवीण सर असं म्हणतात ना, एखाद्या कॅनव्हासवरती एखाद्या पेंटरने हातामध्ये ब्रश पकडावा आणि एक सुबक चित्र काढावं, अशा प्रकारची त्याची फलंदाजी चाललेली. मैदानाच्या चौफेर तो टोलेबाजी करत होता, परंतु एक चांगला टप्प्यावरती टाकलेला चेंडू, त्याच्याशी केली गेलेली छेडछाड आणि त्याच्यावरती झालेली कारवाई, अर्थात फलंदाज अजयच्या खेळीचा अंत. निश्चितच एका चांगल्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतो. 19 चेंडूचा त्यानं सामना केला, 30 महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि संघाच्या ज्या एकूण धावा आहेत ना, यामध्ये या 30 धावा सर्वाधिक महत्वाच्या ठरल्या. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल, 2 क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून ॲज स्ट्रेट ॲज एरो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. भी नाही. यावेळेस मात्र ठोकलाय फटका वाईड स्लॉगॉनच्या डोक्यावरून. हा येते जबरदस्त फटका, शक्ती ऑन रूफ षटकार. आतमध्ये हितेश ठोंबरे आलेत, थोडेसे लेट आलेत परंतु थेट आलेत एवढंच म्हणावं लागेल. शक्ती ऑन रूफ षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरून. काय कमालीचं टायमिंग होतं, काय नजाकत होती आणि नेत्रदीपक फटका किती सुंदर होता, लाजवाब होता. अक्षरशः जे क्रिकेटचे खरे चाहते ना, ज्यांना क्रिकेट अगदी जवळून समजतं किंवा ज्यांना अगदी क्रिकेट जवळून पाहायला आवडतं ना, त्यांनी याच्यावरती टाळ्यांचा वर्षाव निश्चित स्वरूपाने केला असेल. निश्चितच टाळ्या येणं गरजेचं आहे, कारण धावफलकावरती 60 आल्यात. एक सन्मानजनक टोटल धावफलकावरती उभारले गेले. खरं तर दुपारचं सत्र असो सकाळचं सत्र असो, क्रिकेटमध्ये अशी अद्याप धावसंख्या झालेली नाहीये की जी तुम्हाला विजयाची शाश्वती देईल. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला, लोकल क्रिकेटचा विचार केला, तर सर्व स्तरामध्ये याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. यावेळेला देखील प्रॉपरली टाइम करता आला नाहीये. डीप मिड विकेटला काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी मिळतोय, परंतु वेल जज आणि चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद आणि धावा मात्र धावफलकावरती येतात. 4 गडी बाद 61. तो जरूर इथे मात्र आपण पाहतोय की रनआउटच्या माध्यमातून एक विकेट गारद होते आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 61 धावे अंकित केल्या गेल्यात. चेंडूंचा जर का उल्लेख करायचा म्हणलं तर अद्याप देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. प्रवीण सर, या 2 चेंडूंमध्ये सॉरी 1 बॉल बाकी आहे. थोडंसं आमच्या स्क्रीनवरती लेट अपडेट झालं. अजून शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या 1 बॉलमध्ये जर का मोठा फटका आला तर खूप चांगली गोष्ट असेल. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला जर का डॉट आला तर मी तर एवढंच म्हणेन की एक चांगला एंड केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. डाऊन द ट्रॅक खेळत असताना मात्र चेंडूला हलक्या हाताने तटून काढले. गलीच्या दिशेमधून चेंडू डीप मध्ये सरसावतोय आणि जातोय कुठे, थर्ड मॅनला. चेंडू येईल चौकार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. बघा प्रवीण सर, हा चेंडू अडवता आला असता, एफर्ट थोडेसे कमी पडलेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जर का गेला तर मात्र हा चौकार डोळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय शांत राहणार नाहीये. निश्चितच चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअपला जो खेळाडू होता ना, तो थोडासा लेट रिॲक्ट केला त्यानं आणि हेच कारण होतं की चेंडूनं जाऊन जस्ट बाउंड्रीला स्पर्श केला, चौकार आला. परंतु अशा प्रकारच्या याच्या धावा असतात ना, या रोखणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये एका एका धावेला खूप महत्व असतं. इथून धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 65 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. जवळपास 13च्या सरासरी धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण निश्चितच पाहणार आहोत की या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण निवेदन करूया, या सामन्यातील विजेता संघ त्याला मात्र लगेचच सामना या ठिकाणी खेळावा लागेल. त्यामुळे जो संघ विजेता असेल त्या संघाच्या संघनायकांनी, टीम मॅनेजरनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एकीकडे असेल टीम टेंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपल्याला निश्चितच वडवली बी हा संघ पाहायला मिळेल.
पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत, स्वर्गीय निमेश आणि धनराज, स्मृती, अक्षय 11 कुडाबे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण या ठिकाणी पाहिलं. सिद्धी करवले संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर आमंत्रित केलं होतं कुडावे संघाला फलंदाजीसाठी आणि एकूणच 5 षटकांचे समाप्ती अखेर 13च्या सरासरीनं या ठिकाणी जर पाहिलं तर धावफलकावरती आल्या. तब्बल 65-66 धावांचं लक्ष उभारलं गेलं आणि या 65 धावांमध्ये खरं तर कमालीची खेळी राहिली ज्या खेळाडूची, ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. 19 चेंडूमध्ये 31 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, 2 चौकार 2 षटकार. अर्थातच अजय ठोंबरे हा चर्चेचा विषय ठरला पहिल्या सत्रामध्ये आणि एकूणच जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला आणि 66 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं जाते. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर मात्र येऊयात खेळाच्या उत्तरार्धामध्ये. एक अतिशय भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धांचा पाहिला आणि अगदी पहिल्या स्पर्धेपासून, पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या सामन्यापासून चर्चा आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळाली. सकाळ वृत्तपत्र समूह 1 जानेवारी 1932 रोजी सुरू झालेलं हे वृत्तपत्र सातत्यानं जर आपण पाहिलं तर अन्यायाविरुद्ध लढा त्यांच्या माध्यमातून दिला गेला. जनसामान्यांचा आवाज शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जिथे कुठे अन्याय होतोय त्या ठिकाणी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे सकाळ वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून केलं गेलं आणि अगदी कालानुरूप जर पाहिलं तर सकाळ वृत्तपत्रामध्ये बदल होत गेला. आज ही सकाळच्या माध्यमातून, कारण धकाधकीचं जीवन आहे आयुष्यामध्ये, खरं तर वेळ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु वेळेनुसार तुम्ही बदल करत राहणं हे प्रगतीचं लक्षण आहे. आणि जवळपास 93 वर्षांची परंपरा असलेलं महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं आणि सर्वाधिक लोकप्रिय दैनिक अर्थातच वृत्तपत्र सकाळ आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून खरं तर ग्रामीण विभागातील त्याचबरोबर शहरी विभागातील आणि तालुकानिहाय संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. तब्बल 3 जिल्ह्यातील संघ आपण या ठिकाणी पाहिलं. रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील संघ आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांमध्ये, तमाम क्रिकेट खेळाडूंमध्ये या स्पर्धेची चर्चा मात्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पुनश्च एकदा आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती दोन्ही फलंदाज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज नयन पाटील आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय की पांड्या आलेत, तर पांड्या मडवी आलेत. तर बघूया आता कशा प्रकारचा खेळ त्यांचा राहील. तर गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषी पाटील आलेत, ऋषी ठोंबरे आलेत. तर बघूया आता कशा प्रकारची सुरुवात राहील. 66 धावांचा पाठलाग करायचं तेवढं सोपं राहणार नाहीये. खूप चांगला इथे मात्र स्वीट एंड आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये अक्षयची एक धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता काय घडेल आणि काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू ऋषी यांचा सामना करतील फलंदाज नयन. अकुटापेची लाईन यावेळेस मात्र मनमोहित करणारं चित्र. अप्पर कट खेळला गेलाय, पॉइंटच्या डोक्यावरून येतो, 1 बाउन्स, चौकार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. यावेळेला मात्र ऑनसाइडला टार्गेट काढण्याचा प्रयत्न. खरं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजानं ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय ना,
तुम्हाला अक्कोट टप्प्याची गोलंदाजी करता येणार नाही, तुम्हाला आउटसाईड द ऑफस्टमची गोलंदाजी करता येणार नाहीये. लॉंग ऑन लॉंग ऑफ खुला केलाय, याचा अर्थ तुम्हाला गोलंदाजीचे लाईन मिडल अँड ऑफ याच दिशेनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं चूक केली. ऋषी अनुभव आहे या गोलंदाजाकडे, एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, प्रतिभावान खेळाडू आहे, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु पहिल्या चेंडूवरची चूक कदाचित त्याला उमगली आहे आणि दुसरा चेंडू जर आपण पाहिला ना, अकॉर्डिंग टू द फील्ड ती गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रशांत, यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्राला टार्गेट केले गेले. प्रवीण सर, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आउटसाइड द ऑफ स्टंप तुम्हाला मारा करता येणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत आणि अखूट टप्प्याची लाईन. यावेळेस मात्र आपण पाहतो की स्क्वेअर कॅटचा अप्रतिम मुजाहरा इथं मात्र दाखवला गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. एकीकडे आपण पाहतोय पांड्या यांना, दुसरीकडे पाहतोय आपण नयन यांना. दोन्ही फलंदाजांना कदाचित पहिल्या षटकामध्ये सूर गवसलाय की काय आणि गाणे वाजू लागले 4-4 धावांचे. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 सोलर स्क्वेअर चौकार आपण फलंदाजच्या बॅटमधून पाहिलेत. पहिल्या सत्रामध्ये आक्रमक फलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे. लक्ष गाठायचं विजयासाठी मोठं, आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण म्हणतो ना की एखादं मोठं कार्य तुम्हाला करायचं असेल, एखादी उंच इमारत जर तुम्हाला बांधायची असेल तर पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि तो पाया भक्कम करण्याचं काम या इनिंग मध्ये साकारतोय. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, आणि इथून जर का विचार केला तर दोनही पंचांमध्ये या ठिकाणी चर्चा जरूर होते. प्रवीण सर, खूप इम्पॉर्टंट कॉल असणार आहे, महत्वपूर्ण विकेट आहे जी स्ट्राईक वरती, जिच्यासाठी मात्र लाऊड अपील केली. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. तर चला या पंच, आता तुमची गरज आहे आम्हाला. चेंडू लागलाय पण तो कुठे लागलाय हे पंचांना मात्र आता पारखायचंय. आणि आता मात्र आपण पाहतो की आमचे तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा येत आहेत. आमचे कॅमेरामन खूप चांगले इथे मात्र कॅमेरा वर्क करतायत. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पीटीसीचे फाउंडर संदीपजी वास्कर साहेब, पनवेल प्रीमियर लीग आणि त्याच वेळेला पनवेल प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक, मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पीटीसी वाहिनी जी कार्यरत आहे त्याचे स्वतः फाउंडर, ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आणि त्यांच्या साथीला पाहायला मिळत आहेत आदरणीय संतोषजी गरज सर, एक उत्कृष्ट समालोचक तथा निवेदक म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतोय. या दोन्हीही मान्यवरांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर पीटीसीचे फाउंडर स्वतः तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. स्वतः आपण संदीपजी वास्कर सर यांना स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि त्याचे स्वतः आयोजक तुम्हाला या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक मोठं प्लॅटफॉर्म पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं आहे. आज त्यांची उपस्थिती, साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. निश्चित स्वरूपाने पीटीसी ला गल्ली से दिल्ली और दिल्ली से दुबई हा जो खेळाडूने प्रवास केलाय ना, त्याच्यामध्ये पीटीसीचं देखील तेवढंच मोठं योगदान राहिलंय. प्रवीण सर, पहिला युट्यूब वरती व्हिडिओ 23 एप्रिल 2005 ला मी ऍट झू जावेद करीम यांनी टाकला आणि या युट्यूबने अक्षरशः आपण पाहतोय की एक मोठं योगदान या टेनिस क्रिकेटमध्ये देखील दिलं. निश्चितच या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. आणखीन एक गोष्ट मी संदीपजी वास्कर सरांच्या बाबतीत निश्चितच म्हणेन की रायगड प्रीमियर लीगचं पहिलं आयोजन आणि पहिली लाईव्ह जर कोणी केली असेल ना तर आदरणीय संदीपजी वास्कर सरांनी. नाऊ बॅक टू क्रिकेट, या ठिकाणी मोठा फटका आलाय. मस्ट निडेड सिक्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला सर, मिळते. फक्त आणि फक्त रायगड प्रीमियर लीग नव्हे तर 2018 साली झालेलं सकाळचं पहिलं पर्व हे देखील पीटीसीनेच कव्हर केलं गेलं होतं आणि आता दुसरं पर्व आपण एन्जॉय करतो तिथं देखील पीटीसीच आहे. म्हणजे एखाद्याचा यशाचा वाढता आले कसा असावा ना तर तो पीटीसी सारखा असावा. निश्चितच या ठिकाणी षटकार आलाय. मागील चेंडूवरती थोडासा गोलंदाज मानसिक दडपणाखाली आणि हे पाहिलं थोडासा दिशाचे भटके. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की दिशाचे भटके मानव दशाचे भटके. यावेळेला पॅड लाईन वरती चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकार. युट्यूब जगतातली क्रांती ही खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी खूप महत्वपूर्ण राहिली आहे. एखाद्या गावाखेड्यातला, एखाद्या गल्ली बोळातला, एखाद्या सोसायटीतला, एखाद्या चाळीतला किंवा एखाद्या डोंगर वस्तीतला खेळाडू ज्याच्याकडे टॅलेंट आहे तो टॅलेंट दाखवता आला युट्यूबमुळे. म्हणजे एखादी चांगली त्याची व्हिडिओ आली, ती व्हिडिओ व्हायरल झाली की लगेच मोठमोठे पॅकर, मोठमोठे टीमचे ओनर त्याला कॉल करतात, बाबा रे तू फ्री आहेस का. एक काळ असा होता प्रवीण सर की पायामध्ये चप्पल नव्हती, आता मात्र 10-10 हजाराचे शूज येऊ लागलेत. ते कुणामुळे तर फक्त आणि फक्त आपण पाहतो की युट्यूबच्या माध्यमातून जे टेलिकास्टिंग चालू आहे आणि खेळाडूंनी घेतलेली मेहनत हे सादर करता आलं. त्याच्यामुळे आपण पाहतो की गल्लीतले सर्वसाधारण खेळाडू आता मात्र जगाच्या पाठीवरती आपलं एक स्वतःचं एक नवीन अस्तित्व निर्माण करतायत. हॅलो,
निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर संदीपजी वास्कर सरांचं देखील तितकंच मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे, कारण अगदी तळागाळातील खेळाडूंना हायलाईट करण्याचं काम हे पीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं हे कार्य निश्चितच पाहायला मिळतं. 19 धावा धावफलकावरती आलेत, दमदार सुरुवात पाहायला मिळाले. वेल बिगिन इज हाफ डन. 19 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. खूप चांगलं काम, खूप साऱ्या शुभेच्छा पीटीसीला मात्र देऊयात. अशाच प्रकारे खेळाडूंच्या पाठीशी आपण उभे राहा, ज्यामुळे मात्र येणाऱ्या भविष्यामध्ये या खेळाडूंना एक हक्काचं प्लॅटफॉर्म हे सातत्याने मिळत राहील. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. भर उन्हामध्ये देखील पंचांना कवायत करण्यासाठी भाग पाडलंय की काय असं म्हणावं लागेल. भोजनाचा कार्यक्रम झालाय, अंगावरती आलेला तिळसवाना आळस हा कुठेतरी झटकण्याची एक संधी मिळाली पंचांना. चला मी देखील हात मोकळे करतो आणि पुन्हा एकदा स्वतःमध्ये एक वेगळी एनर्जी भरतो, असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र कमबॅक करायचं असेल गोलंदाजीच्या माध्यमातून, मात्र सटीक लाईन आणि लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अशा प्रकारचा जर आपण या ठिकाणी मारा होत राहिला ना, निर्धाव चेंडूची संख्या, डॉट बॉल पर्सेंटेज, ज्यावेळेला तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतात ना, दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमचा डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला जास्ती ठेवावं लागेल ॲज अ गोलंदाज म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स या ठिकाणी मिळवावे लागतील. नाऊ बॅक टू द क्रिकेट, राईट ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतो इनसाइड एज लेमन कट, चायनीज कट घेत चेंडू यष्टांवरती आदळलाय. बेल्स डाऊन होत आहेत, विकेटचं पतन होत आहे. यश प्राप्त होत आहे गोलंदाज अर्थात अजय यांना, ज्या अजयने पहिल्या 17 मध्ये धूम धडाका दिला होता धावसंख्येचा, फलकावरती धावसंख्येचा, तो आता गोलंदाजीच्या माध्यमातून आपले जलवे बिखेरतोय. जगाला युट्यूब बद्दल एक वेगळं प्रेम प्राप्त होऊ लागलं आणि मागील काही वर्षांमध्ये अक्षरशः आपण पाहतोय की एवढी वेगाने क्रांती युट्यूबवरती झाली की अक्षरशः आता आपण पाहतोय की छोटा मोठा कार्यक्रम जरी असला घरामधला सुखाचा, तो युट्यूबवरती टेलिकास्ट केला जातोय. आणि त्यातल्या त्या सर काय सांगायचं म्हणलं तर आज पीटीसीने ज्या प्रकारचं वर्क केलंय, सर्वसामान्य खेळाडूंच्या पाठीशी उभं राहत मात्र त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म दिलंय. आणि आता आपण पाहतोय की पीटीसीच्या माध्यमातून संदीप दादा वास्कर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स देखील आसपासच्या परिसरामध्ये आयोजित होत आहेत. निश्चितच फक्त खेळाडूंना त्याचा फायदा झाला नाही तर आपल्यासारख्या तळागाळातील समालोचकांना काही बराचसा फायदा झालेला आहे, कारण त्यांच्या युट्यूबच्या ज्या क्लिप्स येतात त्या पाठीमागे आपला आवाजही असतो आणि अगदी एका मर्यादित क्षेत्रामध्ये समालोचन करणारे आपण समालोचक आहोत ना, त्यांना देखील एक हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पीटीसीच्या माध्यमातून मिळालंय. सर भरपूर वेळा असं देखील चित्र पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र आपण पाहतोय की खूप चांगला देखना स्ट्रोक खेळला गेला आहे. डीप पॉइंट मध्ये चेंडू सरसावतोय सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, ये भेटतील धावा 4-4-4. सर असं होतं ना, एखाद्या खेळाडूची चांगली व्हिडिओ व्हायरल झाली, त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यू मिळाले ना, तर कौतुक खेळाडूचं केलं जातं, परंतु चॅनलवाल्यांना कॉल येतो की या व्हिडिओमध्ये कोणता कॉमेंटेटर आहे, त्याचा मला नंबर मिळेल का. निश्चितच 24 धावा धावफलकावरती आलेत, याबद्दल आपण चर्चा चालूच ठेवूया, कारण संदीपजी वास्कर सर खरं तर त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आपल्या समोर जुडले गेलेत आणि अगदी त्यांचं देखील आपण सकाळ परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. एकूण धावा संख्येचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू आहे. प्रशांत, थोडंसं मानसिक दडपण जे आलं होतं पहिल्या षटकामध्ये, ज्यावेळेला मोठी धावसंख्या धावफलकावरती आली आणि तिथून कमबॅक करत असताना मात्र संघ पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळतोय. 24 एक गडी बाद. हो, या ठिकाणी मात्र संधी होती, ज्या प्रकारची एकंदर रिॲक्शन आपण पाहिली गोलंदाजाची, अगदी अशा प्रकारचे सहज सोपे झेल तुम्हाला बळीमध्ये परावर्तित करावे लागतील. कॅचेस विन्स द मॅचेस हे समीकरण आहे. आपण म्हटलं होतं की रेग्युलर इंटरव्हलला तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला जास्तीत जास्त ठेवावे लागतील आणि तेच कार्य करत असताना आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी सेलिब्रेशन करण्याच्या मूड मध्ये होता गोलंदाज आणि तितक्यात हा चेंडू मात्र जमिनीवरती आदळला. जसा चेंडू हातामधून निसटला ना, सर्व खेळाडूंची तोंडच पडली की काय. यावेळेस मात्र राऊंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. इथं मात्र आपण पाहतोय की चेंडू रोखला गेलाय 38 सर्कल मध्ये. एक धाव जरूर मिळते. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावरती आलेत, 25 धावा धावफलकावरती आलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 25 धावा धावफलकावरती येत आहेत. आघाडीचा एक फलंदाज
निश्चितच या ठिकाणी प्रशांत आपल्याला थोडंसं थांबवते, कारण एक महत्वाची सूचना सुपर 8चा आणखीन एक थरार आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. विनंती असेल सायरा 11 वडवली बी आणि वरद विनायक टिंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. सुपर 8चा आणखीन एक थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. चांगली मॅच असणार आहे. येस ड्रिंक्स ब्रेक चला पाणी घेऊन जायचंय. अजून बसले होते तुम्ही सावकाश ते मागच्या साईडला पाय जायचं पटकन. तर ड्रिंक्स ब्रेक मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. प्रवीण सर या हिरव्यागार गालीच्या वरती ज्या प्रकारे एक व्हाईट किट घालून हे सर्व खेळाडू खेळतात, तर इंटरनॅशनल फिलिंग कुठेतरी टेस्टची मॅच चालू की काय असं वाटावं लागेल. सध्याच्या घडीला सांगायचं म्हणलं तर भारत वर्सेस साऊथ आफ्रिका टेस्टची मॅच थोडीशी जिवारी लागली, परंतु टेंबा बबुआ जेव्हापासून त्याने आपल्या हातामध्ये सूत्र घेतले ना साऊथ आफ्रिका संघाचे अर्थात टेस्टचे, तेव्हापासून त्याचा आलेख हा विजयाचा खूप चांगला राहिलाय. अगदी टेस्ट चॅम्पियनशिप त्याने पटकावली आणि वर्ल्ड कपच्या शोधामध्ये होते. वर्ल्ड कप मग तो T20चा असू द्यात, वर्ल्ड कप मग तो ODIचा असू द्यात, वर्ल्ड कप मग तो टेस्ट चॅम्पियनशिपचा असू द्यात, एक मोठी ट्रॉफी ही साऊथ आफ्रिकेच्या नावावरती झाली आहे सर. निश्चितच या ठिकाणी चर्चा सुरू असेल. टेंबा या नावाचा जर आपण इतिहास पाहिला तर टेंबाच्या आजीने त्याला दिले गेलेलं नाव आहे आणि टेंबा म्हणजे खऱ्या अर्थानं विश्वास. तुमच्यामध्ये असणारा जो विश्वास आहे, तुमच्यामध्ये असणारे जे होप्स आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 25 आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 41 धावांची आणि आवश्यकता. आय थिंक आज पहिली ODI देखील आहे साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया. खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ मीडिया आणि त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आणि भारतवासियांच्या माध्यमातून संपूर्ण इंडियन टीमला देऊयात. झालं काय ते विसरून करायचंय काय याच्यावरती आपल्याला फोकस करायचं. निश्चित स्वरूपाने भारत ही मॅच जिंकेल आणि विजयाची पताका यावेळेस लहरावेल याच्या शंकाच नाहीये. तर 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 25 धाव फलकावरती आपण निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता. सौरभ आणि पांड्या मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावांच्या रेगुट्या ओढतायत आणि अजयची काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 1 विकेट त्याने प्राप्त केली, 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि आज आपण पाहतोय की सकाळच्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन विक्रम हा मात्र जोडला गेलाय. कारण की सबस्क्रायबर हे PTCचे वाढत चाललेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो की 2,68,845 सबस्क्रायबर हे मात्र आमच्या फॅमिलीमध्ये जुडले गेलेत. निश्चितच या सर्व नवीन फॅमिली मेंबर्सचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात आणि पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 18:41. खरं तर योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. दुपारचं सत्र या विकेटचा बिहेवियर जर आपण पाहिला ना तर 2 प्रकारचा बिहेवियर. सकाळच्या सत्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा आपल्याला खेळ मैदानावर पाहायला मिळतो जिथे धावा मर्यादित स्वरूपाच्या येतात, परंतु दुपारच्या सत्रामध्ये ना एक बॅटिंग पॅराडाईज विकेट, एक फ्लॅट सरफेस मिळतो जिथे गोलंदाजांना मात्र तारेवरची कसरत करताना आपण पाहतोय. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवंतरचा इशारा होतोय आणि अवंतरच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 1 वधारती आहे. संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 40 धावांची आवश्यकता. 66 धावांचं लक्ष्य. पहिल्या सत्रामध्ये 65 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. यावेळी आडवा बॅटनं प्रहार केलाय. शरीरामध्ये जितकी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंगनच्या डोक्यावरून येईल शक्ती ऑन रोप. 1 मोर बिग हिट. षटकार. तर प्रवीण सर आकडे भरपूर काही बोलतात आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय की 32 धाव फलकावरती आल्यात. एक आकडा जो चर्चेचा राहिलाय तो आकडा असा की ही स्पर्धा जेव्हा सुरू व्हायची होती, म्हणजे सकाळची ही जी स्पर्धा सुरू व्हायची होती त्याच्या आधी जर का सांगायचं म्हणलं तर PTCचे सबस्क्रायबर हवेमध्ये चेंडू असणार आहे. चर्चा होईल मित्रांनो. विकेट घेतला जाणार का? हो, यस, विकेटचं पतन होतंय. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत आणि सफलता प्राप्त होते गोलंदाजांना. प्रवीण सर 2,67,554 सबस्क्रायबर हे सकाळच्या स्पर्धेच्या आधी होते, परंतु सकाळी ज्या वेळेला ही स्पर्धा सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रभरामधून नव्हे तर भारतामधून सकाळच्या स्पर्धेला प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जे जे लाईव्ह आपल्याला प्रेक्षक जोडले गेले होते त्यांनी मात्र PTCला आवर्जून प्रेम दर्शवलंय आणि या फॅमिलीमध्ये ते इन्व्हॉल्व्ह झालेत आणि आता मात्र 2,68,000च्या पलीकडे हा आकडा गेलाय. मला वाटतं ही स्पर्धा जशी संपेल म्हणजे सकाळवरती असलेलं प्रेम हे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून कदाचित 2,70,000पर्यंत जातंय की काय. सोबतच ही स्पर्धा जर पाहिली तर सकाळच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती देखील प्रसारित केली जाते आणि ज्याचे
सबस्क्राईबचं जर आपण पाहिलं ना तर अगदी मिलियन्समध्ये ते सबस्क्रायबर आहेत. चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. मी जयेशजी भोसले सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि त्या ठिकाणी दोन संघ एकमेकांच्या समोर असतील, वडवली बी आणि त्याचबरोबर टेंबिवली, या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. एकूण 32 धावफलकावरती आहेत. या दरम्यान टॉस या ठिकाणी केला जातो आणि जयजी भोसले सर आपल्या समेत टॉस बॉक्स मधून जोडले जातील. तुर्तास आपण मैदानाकडे जाऊयात. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू, ड्रायव्हिंग लेनचा खरं तर हा चेंडू होता, थिकेश एज, आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन सी मारेच्या पलीकडे. येतोय आणखीन एक सोलर स्क्वेअर चौकार. मी लक्ष वेधून पहा वडवली संघाचा कर्णधार आला. टेंबिवली संघ, टेंबिवली टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या. टेंबिवली टीम संघाचा कर्णधार चला लवकरात लवकर या. आपण पुढच्या मॅचचा टॉस आदरणीय संदीपजी वास्कर सर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तर टॉसकडे जाण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा धावफलकाच्या दिशेने जाऊयात. एकूण धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र धावा मनवाव्या लागतील. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं खरं तर वेगवान गोलंदाजासाठी थोडंसं आव्हानात्मक असतं. प्रयत्न केला, त्यांना वाकून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. उमेशजी माहिती देतात एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 37 आणि समीकरण मात्र उरत आहे. प्रशांत सामन्यामध्ये थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण 14 चेंडू अजूनही शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. ओव्हर टू टॉस बॉक्स. निश्चितच संघनायक काही क्षणातच आपल्या समेत जोडले जातील. प्रशांत, इथून जर पाहिलं तर दोनही संघांना आता समसमान संधी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते कारण दुपारचं सत्र म्हणजे फलंदाजांसाठी उपयुक्त सत्र. परंतु चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, आपल्या उंचीचा योग्य वापर करत असताना सटीक लाईन आणि लेंथ वरती केली जाणारी ही गोलंदाजी. टॉस बॉक्स या ठिकाणी सज्ज आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता पीटीसीचे फाउंडर आदरणीय संदीपदादा भास्कर सरांना, त्याचबरोबर सीईओ किरणजी दळवी सरांना आपण या ठिकाणी पाहतो आणि दोनही संघनायक देखील आता मात्र जोडले गेलेत आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयेशजी भोसले सर देखील त्या ठिकाणी. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय, कमालीची गोलंदाजी. यस सर. ही आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. टेंबिवली आणि वडवली बी टॉस करण्यात येतं. हेड्स इज अ कॉल. हेड आलाय आणि टॉस इथे जिंकलाय. वडवली बी संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे. धन्यवाद संदीपजी भास्कर सर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल, जिथे मात्र पीटीसीचे फाउंडर आदरणीय संदीपजी भास्कर सर. टॉस जिंकलात, प्रथमतः निर्णय काय घ्याल आणि किती इम्पॉर्टंट होता टॉस? खरोखरच म्हणजे सुपर 8चा सामना आहे तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. संपूर्ण खेळाडू आलेत का विशाल? तर मला दिसला बाकीचे इतर खेळाडू सर्व आलेत का? हा संपूर्ण संघ बांधलाय का तुम्ही व्यवस्थितरित्या? हो, आज म्हणजे पूर्ण टीम आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. कितपत रोखायचा प्रतिस्पर्धेला? काय मनामध्ये धारणा इतपत धावापर्यंत रोखता येईल असं? टेंबिवली संघ चांगला संघ आहे आणि त्यांना कमीत कमी रनवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक चांगली मॅच पाहायला मिळावी अशी अपेक्षा बाळगूयात. तर न्यूज प्रॉब्लेम टॉस बॉक्स सेंटर टॉस जिंकलाय तो वडवली बी संघाने प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. मी संतोष साहेब यांना विनंती करत या दोघांचा एकत्रित आपण सन्मान करतो आहोत. खरं तर रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांनी बांधली, त्याच वेळेला पनवेल समालोचक असोसिएशन ही संकल्पना ज्यांनी बांधली, पीटीसीचे फाउंडर आणि तथा आपण पाहिलं तर पीटीसी जी आपल्या माध्यमातून कामकाज करते त्याचे फाउंडर स्वतः संदीपजी भास्कर सर आणि संतोषजी घरत सर यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर सकाळी या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल तर विशेष करून आम्ही आपले आभारी आहोत. मी संतोष सरांकडे वळून खरं तर सर एक चांगल्या दर्जाचे सूत्रसंचालक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, सकाळची स्पर्धा ग्रामीण फॉर्मॅट मधले खेळाडू खेळतात, सर इथलं आयोजन नियोजन आणि पीटीसीचं लाईव्ह कव्हरेज याबद्दल तुमची प्रतिक्रिया? धन्यवाद जयेश सर. खरं तर आम्ही आल्या क्षणी दोघेजण इम्प्रेस झालो की जो लोक पाहिला आम्ही या स्पर्धेचा सकाळ चषक आणि अगदी भारावून गेलो. कारण आता पनवेल प्रीमियर लीग चालू आहे, तिथलं आणि इथलं थोडं कम्पॅरिझन पाहिलं तर आपल्याला सुद्धा असंच करावं अशी ही मनामध्ये लगेच इच्छा आली आमची.
आणि नक्कीच सकाळचं एक कौतुक आहे आमच्यासाठी सुद्धा. आम्हाला एक वेगळा या ठिकाणी प्रोत्साहन मिळते की अशा स्पर्धा पाहिल्या की लगेच आपण तिथे पनवेल प्रीमियर लीगमध्ये काय सुधारणा करायला हवी हे सुद्धा यातून आम्हाला थोडंसं समाधान वाटलं. आणि या स्पर्धेमध्ये आज पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व चांगले समालोचक, त्याचबरोबर एक वेगळा प्लॅटफॉर्म नवी इंडिया असो, भिवंडी असो, पनवेल रायगडच्या सर्व संघांना ती संधी मिळाली आहे. ही ओपनची नाही तर ग्रामीणची सकाळची स्पर्धा आहे म्हणून एक वेगळी समाधान आम्हाला वाटतं. आणि अशाच स्पर्धांमधून आपण प्रत्येक खेळाडूला वेगळं प्लॅटफॉर्म देत राहा हीच आपल्याला शुभेच्छा. क्या बात आहे. धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, आपण उपस्थित झालात, सकाळवरती आपण प्रेम दाखवलं त्याबद्दल विशेष आभार. या मॅचकडे वळूयात. ऑन गोईंग सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. या पण आवाज ऐकूयात प्रवीणजी अर्जुने सर आणि त्यांच्या साथीला प्रशांतजी पुजारी सर यांचा. थँक्यू. संतोषजी यांनी खूप चांगला उल्लेख केला की आता सकाळची स्पर्धा आम्हाला ग्रामीणची वाटू लागली की काय. यस, निश्चित स्वरूपाने आयोजकांशी जेव्हा मी चर्चा करत होतो, आयोजकांनी एक चंब बांधला होता. 42 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 43 धावा आहेत, माफ करा, 43 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. किमान उर्वरित 3 चेंडूमध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, जर का या धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल. प्रशांत, अटीतटीची लढत झाली. प्रवीण सर, 9 चेंडू 23 धावा म्हणजे क्लोज एन्काउंटर होतोय की काय असं वाटू लागले. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. बघा, 60+ धावा होत्या. चेस करणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पनवेल परिसरामधलेच हे दोन्ही संघ आहेत आणि आता मात्र आपण पाहतोय की दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत आणि संपूर्ण ताकद पणाला लावले. काय घडेल, काय सांगाल अजय बॉलिंग मार्कवरती? आपण लाईन होती, हुक केलाय जरूर फाईनच्या दिशेने. चेंडू सरसावतोय, वेगाने पळतोय, धावतोय, प्रेक्षकांशी बोलतोय, फुटतोय आणि सांगतोय स्कोर काढला. लिहून टाका या 4 धावा धावफलकावरती. सांगू इच्छितोय, आगाज तुमने किया था अंजाम हम देंगे. आगाज तुमने किया था अंजाम हम देंगे. मारे वो भी जाएंगे जो तुम्हें बचाने आएंगे. ठोकला ह्या चौकार 4 धावांसाठी. विरोधकांचे अक्षरशः धाबे दानांलेत प्रवीण सर. 9-23 ची आवश्यकता. आलाय चौकार, सामन्याला कलाटणी मिळते की काय या चौकाराने? निश्चितच एक चांगला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तमाम क्रीडा रसिकांची गर्दी देखील आपण पाहिली आहे. याचा अर्थ उस्मान पटेलची एंट्री मैदानावरती झालेली आहे. त्याचाही खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, अगदी घाई संकटात नाही. मागील चेंडूवरती आला होता चौकार. संयम बाळगणं गरजेचं होतं. अगदी निर्णायक क्षणाला या ठिकाणी गमावली जाते विकेट. कहाणी में ट्विस्ट, आणखीन एक विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. सर, तोड़ीस तोड़ प्रत्युत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. आणि अजय तर एवढंच सांगतोय, सुरुवातीलाही सांगितलं होतं, जिद तो जिद ही सही, आत्मसम्मान से बढ़कर कुछ भी नहीं. अजयने काय कमालीची गोलंदाजी केली. दुसरा विकेट त्यांनी वैयक्तिक खात्यामध्ये नोंदवलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडर काय असतो ना निर्णायक क्षणी, एक तारणार ज्या प्रकारे धावून येतो ना टीमसाठी, ती भूमिका त्याने दर्शवली. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फटके खेळत होता त्याला शांत केलंय आणि टीमला पुन्हा एकदा खेचून आणलंय या मॅच मध्ये. निश्चितच वन मॅन आर्मी. एकूणच जर पाहिलं तर या संघाकडून एकटा लढवताना आपल्याला पाहायला मिळाला. मग ती फलंदाजी असो, मग ती गोलंदाजी असो, मी माझा सर्वोत्तम देणार हा ठाम निश्चय करून तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. विजयाचा संघाचा विजय साकार करणार या निश्चयानं तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय कमालीचा खेळ केलाय. कुडावे गावला पडलेलं पहिलं गोड स्वप्न बायकर मॅनचं जर कोण असेल ना तर तो हा अजय, जो बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. निश्चितच अजूनही शेवटचा एक चेंडू या षटकातील एका मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल आणि जर का तो मोठा फटका आला, परंतु तो नाही आहे, इतकं सहज सोपं नाही आहे. वेग आहे, भन्नाट वेग आहे. अगदी वेगावरती स्वार होऊन केला गेलेला हा चेंडू सरळ जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातात. षटक समाप्त होते. चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद. 47 ही धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक. 19 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोनही संघाच्या बाजूने समान पद्धतीने झुकलेला.
प्रवीण सर, टेनिस क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे, कुठल्या प्रकारचा भाके तुर्तास तरी करणं योग्य ठरणार नाहीये, कारण की दोन्ही संघ तुल्यबल आहे. दोन्ही संघांकडे स्ट्रेंथ ही खूप मोठी आहे. मग ती गोलंदाजीची असावेत किंवा ती फलंदाजीची असावेत, अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत मॅच रंगणार याच्या शंकाच नाहीये. परंतु जो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये ज्या गोष्टीसाठी आला होता ना, ते सर्व काही प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे घडू लागले. जय पराजय काय होईल आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आम्हाला हवंय ते प्युअर एंटरटेनमेंट, आणि ते प्युअर एंटरटेनमेंट आता मात्र पाहायला मिळत आहे. अजयची जबरदस्त गोलंदाजी या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपाने कुडावे संघाला एक वेगळी ऊर्जा देते. परंतु सिद्धी करवले संघ नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप काय असतं ना, हे सिद्धी करवले संघाला माहिती आहे. काय घडेल आणि काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल. जाऊया थेट मॅचच्या दिशेने, मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र हवेत 6 चेंडू 19ची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. समीकरण वाटतं तितकं सोपं नाहीये, समीकरण वाटतं तितकं उघडही नाहीये. इथे मात्र चेंडू सोपवला गेला. युवा गोलंदाजावरती दर्शवला विश्वास. सागर आलेत आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं आणि सांघिक 5वं आणि निर्णायक अंतिम षटक. यावेळेला मात्र क्षेत्र निवडलंय वाईट इस्लॉंग अप आणि चेंडू गेलाय फ्लॅट बॅटेड. येतोय शक्ती अनुरूप षटकार. पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अगदी षटकारानं स्वागत केलंय फलंदाज सागरचं. आणि इथून मात्र जो आहे तो दबाव आता पाहायला प्रवीण मिळतोय. सर, सिद्धी करवली संघाचा कुंगफू पांड्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की काय म्हणावं लागेल. तोडफोड फलंदाजी, हवेमध्ये चेंडू असणारे नो मॅन रिझन मध्ये चेंडू लँड झालाय. अक्षरशः आपण पाहतो की पाठीराखांचे सॉस थांबले होते की काय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद जरूर होतोय, परंतु पांड्या स्ट्राईक वरती आहे. येणारे 4 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच. कधी इकडे, कधी तिकडे, कधी अलीकडे, कधी पलीकडे, कधी सिद्धी करवले, कधी कुडावे, कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी काय घडतंय काही समजत नाहीये. डोलायमन स्थितीमध्ये ही मॅच चालू आहे. कोण जिंकेल याचा निकाल जरूर लागेल, परंतु सध्याच्या घडीला मॅच रंगली आहे मित्रांनो. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. प्रवीण 12 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रवीण सर, एक मोठा फटका मॅचमध्ये निश्चितच रंगत. प्रशांत या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला एका विकेटची आवश्यकता आहे आणि ती विकेट अर्थातच पांड्याची असणार आहे. परंतु नवीन बॅटरचा जर आपण विचार केला ना तर नवीन बॅटर असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर असेल. परंतु गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी, यावेळेला मात्र थोडंसं मानसिक दडपण आहे. आणि या दडपणाला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बळी पडता कामा नये. आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करावा लागेल. आतापर्यंत काय घडलं हे विसरून जायला लागेल. इथून पुढे काय करायचंय, या 12 धावा कशा पद्धतीने रोखायच्या आहेत याचा जर का तुम्ही सारासार विचार केलात तर मात्र इथूनही विजयाचा मार्ग सुखकर केला जाऊ शकतो. जरूर प्रवीण सर, इथे मात्र आपण पाहतोय की वाईट बॉलचा आय थिंक इशारा आलाय पंचांचा आणि समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतो. येणारे 4 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 11 धावांची. गोलंदाज स्वतःला थोडंसं डिफेन्स करण्यासाठी आउटसाइड द ऑफ स्टिक चा मारा करतोय. नो डाऊट हा एक सुरक्षित झोन आहे, परंतु काय घडेल, पांड्या स्ट्राईक वरती आहेत. ओव्हरपिच चेंडू होता, यावेळेस मात्र टोलावलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार. पांड्यासाठी मी तर एवढंच म्हणेल, ना तोल के देगा ना खोल के देगा. ये पांड्या है दोस्तों, जबी भी देगा दिल 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 खोल के देगा. आणि ठोकलाय हा षटकार. 2 मोठे फटके आणि सामन्याला कलाटणी. पांड्याने अक्षरशः आपण पाहतोय की आपल्या हार्दिक पांड्यासारखी फलंदाजीची आठवण कुठेतरी करून दिली की काय. भारतीय संघासाठी बेस्ट फिनिशर म्हणून त्याला पाहिला गेलंय आणि सध्याच्या घडीला देखील आपण पाहतोय की हा पांड्या देखील बेस्ट फिनिशरची भूमिका बजावतो की काय. परंतु इथून एक डॉट बॉल, मॅच मध्ये मजा. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. वन मोर शक्ती ऑन रूप षटकार. कौतुक, विजय संघाचं कौतुक आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला